49व्या विज्ञान प्रदर्शनामध्ये मला सहभाग घेण्याची संधी मिळाली म्हणून मी प्रथम आपले ऋण व्यक्त करतो। माझं नाव आहे रवींद्र विठू हरड। माझी शाळा आहे जिल्हा परिषद केंद्र शाळा देहळचे, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर। मी हे जे बनवलेलं साहित्य, या साहित्याचं नाव आहे बहुउद्देशीय गणित साहित्य। या साहित्यामध्ये महत्त्वाचं उद्दिष्ट आहे हे अतिशय अल्प खर्चिक अशा प्रकारचं साहित्य आहे। विद्यार्थ्यांना सहज एका वर्गातून दुसऱ्या वर्गात हलवता येण्यासारखं साहित्य आहे। आणि विशेष म्हणजे अगदी या छत्रीच्या तारा आहेत त्या टिकाऊ पासून हे टिकाऊ अशा प्रकारचं बनवलेलं साहित्य आहे। आणि विशेष म्हणजे या साहित्यातून अध्यापनामध्ये जी सुलभता आहे ही सुलभता या ठिकाणी येणार आहे। या साहित्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे हे साहित्य मी माझ्या स्वतःच्या कल्पनेतून बनवलेलं आहे। आणि या ठिकाणी हा एक चुंबकीय मी फळा तयार केलेला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे जे साहित्य आहे हे साहित्य प्राथमिक गटासाठी आहे। इयत्ता 4थी ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी हे साहित्य चांगल्या प्रकारे हाताळू शकतात आणि त्याच्यातून त्यांची जी गुणवत्ता आहे गुणवत्ता वाढू शकते। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 7 घटक हे समाविष्ट केलेले आहेत आणि 15 घटक हे उपघटक 15 त्यामध्ये दिलेले आहेत। तर प्रथमतः आपण या ठिकाणी वर्तुळ हा घटक या ठिकाणी प्रथमतः आपण पाहणार आहोत। तर बघा, उदाहरणार्थ हा या ठिकाणी असलेला हे वर्तुळ आहे। शिक्षकाला वर्तुळ फळ्यावर काढण्यासाठी कंपासचं माप घेण्याची गरज नाही, कारण मी एक छत्रीची तार घेतली, त्याला राऊंड केलेले आहे, अशा प्रकारचं एक वर्तुळ तयार केलेलं आहे। व वर्तुळामध्ये प्रथमतः या ठिकाणी आपण मुलांना हे सांगणार आहोत की हे जे वर्तुळ आहे या वर्तुळाचा हा केंद्रबिंदू या ठिकाणी दाखवलेला आहे। त्यानंतर आपल्याला माहिती आहे की केंद्रबिंदूतून जाणारी जी रेषा असते तिला व्यास म्हणतात। तर अशा प्रकारे मुलांना इथे याला व्यास म्हणतात, हे त्यांचं पक्क या ठिकाणी होणार आहे। व्यास झाल्यानंतर त्रिज्या, तर ही या ठिकाणी असणारी त्रिज्या, व्यास, त्रिज्या हा घटक झाल्याच्या नंतर त्यांना आपण याच ठिकाणी सांगणार आहोत की जीवा कशाला त्रिज्या झाल्यानंतर ईला जीवा म्हणतात। हे मुलांना आपण या ठिकाणी याच्यातून सांगणार आहोत। त्याचबरोबर स्पर्शिका, उदाहरणार्थ तर या ठिकाणी बघा हिला स्पर्शिका म्हणतात। दुसरी गोष्ट, आता या ठिकाणी हे जे वर्तुळ आहे तर याला स्पर्श वर्तुळ हे आपण दाखवू शकतो। स्पर्श वर्तुळ दाखवल्यानंतर 2 वर्तुळे एकाच बिंदूमध्ये, या बिंदूमध्ये कशी छेदतात, 2 बिंदू या ठिकाणी या वर्तुळाला छेदतात, म्हणजे यांना छेदन बिंदू म्हणतात किंवा हे 2 वर्तुळ एकत्र छेदतात, हे आपण त्यांना या वर्तुळाच्या माध्यमातून दाखवू शकतो। दुसरी गोष्ट, मग भौमितिक आकार जे आहेत याच्यामध्ये अगदी सहजगत्या मुलांना याला काटकोन म्हणतात, हे आपण त्यांना दाखवू शकतो। अजून दुसरी गोष्ट, काटकोनापेक्षा मोठा असतो त्याला विशाल कोन म्हणतात, काटकोनापेक्षा लहान कोन असतो त्याला लघु कोन म्हणतात। तर हे याच ठिकाणी त्या साहित्याच्या माध्यमातून सहजगत्या ते करू शकतात। आता याच्यानंतर आपल्याला त्यांना समजा चौकोन हा घटक घ्यायचा आहे, तर फक्त या ठिकाणी हा चौकोन तयार झाला। या ठिकाणी चौकोनानंतर लगेच जर आपल्याला त्रिकोण तयार करायचा असेल तर अगदी सहजगत्या विद्यार्थी याला त्रिकोण म्हणतात। तर तुमच्या लक्षात आलं असेल, आता त्रिकोण आहे, चौकोन आहे, पंचकोन देखील या ठिकाणी आपण दाखवू शकतो, षटकोन देखील या ठिकाणी दाखवू शकतो। या वापरलेल्या छत्रीच्या तारा आहेत, म्हणजे मोडलेल्या छत्रीच्या तारा घेऊन हे अशा प्रकारचं जे भौमितिक संबोध आहेत हे मुलांना आपण दाखवू शकतो। दुसरी गोष्ट, हे जे साहित्य आहे हे फिरणारं साहित्य आहे, त्याच्यामुळं सहजगत्या आपण मुलांना या फिरण्यातून त्याचा जो आनंद आहे हा आनंद मुलांना या साहित्याच्या माध्यमातून मिळणार आहे। पुढचा जो घटक आहे
तो म्हणजे आपण मी तुम्हाला सांगितलं की हे साहित्य फिरणारं साहित्य आहे, त्याच्यामुळं सहजगत्या मुलांना याच्यातून आनंद मिळणार आहे. पुढचा घटक आहे पायथागोरसचा प्रमेय. तुम्हाला सांगतो की शिक्षकाला पायथागोरसचा प्रमेय जर करायचा म्हटला तर फळ्यावर अगदी त्याचे 10 मिनिटं जातील, परंतु मी बनवलेले जे साहित्य, या साहित्यामधून अगदी सहजगत्या पायथागोरसचा जो प्रमेय आहे तो मुलांना आपण शिकवणार आहोत. या ठिकाणी समजा या ठिकाणी मी काढलेला एक त्रिकोण आहे. माझ्याकडे एक पत्रा होता. तो पत्रा आपल्या विज्ञान पेटीमध्ये कैची होतीच, त्या कैचीचा वापर करून हे मी काप तयार केलेले. आता पायथागोरसचा प्रमेय आपल्याला माहिती आहे काय की कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. तर या ठिकाणी कर्ण जो आहे हा कर्ण मी या ठिकाणी 5 घेतलेला आहे. तर बरोबर या ठिकाणी कर्ण 5 आहे. तर 5 म्हणजे त्याचे 5चा वर्ग 25, म्हणून त्याचे 25 समान भाग केलेले आहेत. त्याच्यानंतर उरलेली बाजू ही एक बाजू त्याची 4 आहे, म्हणजे 4चा वर्ग 16, म्हणून याचे 16 समान भाग केलेले आहेत. त्याच्यानंतर ही बाजू जी आहे ही 3 आहे, म्हणजे 3चा वर्ग 9. आपल्याला पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो की कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. मग कर्णाचा वर्ग 25 आहे, उरलेल्या 2 बाजू 4चा वर्ग 16 आणि 3चा वर्ग 9, मग 16 आणि 9 25. तर अशा प्रकारे हे पायथागोरसचा जे प्रमेय आहे हा मुलांना या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे शिकू शकतो. शिक्षकाला फळ्यावर काढण्यासाठी खूप वेळ जाणार आहे. अगदी इथे मिनिटाच्या आतमध्ये हा पायथागोरसचा प्रमेय त्यांना ज्ञात होणार आहे. दुसरी गोष्ट, हे स्वयं अध्ययन साहित्य होणार आहे. विद्यार्थी स्वतः वारंवार ही कृती करून अधिक त्यांच्या लक्षात राहणार आहे. शिक्षक येतो, फळ्यावर लिहितो, फळ्यावर हा पायथागोरसचा प्रमेय काढतो की त्यांचा तास संपला की त्या ठिकाणी काय होतं तो पुसलं जातं, परंतु विद्यार्थी या साहित्याच्या माध्यमातून ते वारंवार तयार करणार आहेत आणि पायथागोरसचा प्रमेय त्यांचा पक्का होणार आहे. याच्यानंतर पुढील घटक जो आहे तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की कोटीपर्यंतच्या ज्या संख्या आहेत, या कोटीपर्यंतच्या ज्या संख्या आहेत या संख्या तयार करणे हे कौशल्य जर एकदा प्राप्त झालं की सहजगत्या विद्यार्थी पुढची जी स्टेप असते, संख्या वाचन आहे, संख्या लेखन आहे, हे त्यांना येतं. परंतु पहिल्यांदा मी या ठिकाणी गोट्यांचा वापर केलेला आहे. या ठिकाणी हा बनवलेला अगदी बोर्ड आहे. तर आपण या ठिकाणी प्रथमतः संख्या कशा तयार करायच्या, कोटीपर्यंतच्या संख्यांचं जे कोटीपर्यंतच्या ज्या संख्या आहेत या संख्या कशा तयार करायच्या, तर याच्यासाठी बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी अशा प्रकारे एका बोर्डवर लिहिले आहे. फक्त आपल्याला मुलं काय करणार आहेत, फक्त ही काडी फक्त उचलणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी कोणत्या याच्यामध्ये किती गोट्या पडलेल्या आहेत त्याच्यावरून ते समजणार. आता या ठिकाणी इथे एककामध्ये 1 गोटी आहे, म्हणजेच त्या ठिकाणी 1 गोटी आहे. दशकामध्ये 1च गोटी आहे. शतकामध्ये मात्र 3 गोट्या आहेत आणि हजारामध्ये 3, 2, 5 आणि 10,000च्या 3 म्हणजे 8 आहेत. त्याच्यानंतर लक्षामध्ये मात्र 1च गोटी आहे. दशलक्षामध्ये 0 आहे, कोटीमध्ये 2 आहे आणि दशकोटीमध्ये 1 आहे. म्हणजे ह्या 2 + 1 3 अशा प्रकारे. तर सहजगत्या विद्यार्थी या ठिकाणी कोटीपर्यंतची संख्या तयार करू शकतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला त्यांना काय सांगणार आहे का 3 कोटी 81 लक्ष 3,000 आणि 11. तर अशा प्रकारची संख्या जी आहे ही संख्या विद्यार्थी प्रथम तयार करू शकतात. अशा कितीतरी संख्या तयार करू शकतात आणि या संख्या तयार केल्यानंतर पुढे पहिली संख्या झाली की लगेच या गोट्या पुन्हा ह्या गोट्या वर घ्यायच्या आणि वर घेतल्याच्या नंतर दुसरी संख्या जी आहे, आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या गोट्या घेतल्यानंतर पुन्हा ती क्रिया करायची, पुन्हा याच्याने दुसरी संख्या तयार होईल. म्हणजे दुसरी संख्या तयार झाल्यानंतर ती संख्या याच्यामध्ये ऍड करायची.
की कोटीपर्यंतची जी बेरीज आहे ही बेरीज या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहजरित्या येईल. त्याचप्रमाणे ही वजाबाकी देखील याच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. पुढे जाऊया. याच्यानंतर आपण कोटीपर्यंतच्या संख्यांचं जे लेखन आहे हे लेखन शिकलेलं आहोत. याच्यानंतर कोटीपर्यंतच्या संख्यांचं वाचन जे आहे हे वाचन कसं करायचं. बघा, मी या ठिकाणी बनवलेलं साहित्य अगदी आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला असं म्हणता येईल की 86,47,05,085 ही संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे. फळ्यावर पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांना जाण्याची गरज नाही. मी बनवलेलं साहित्य आता मी सांगितलेली जी संख्या आहे तर बघा हे ऍडजस्टेबल आहे. अगदी सहजगत्या विद्यार्थी इथे जर आपण बघितलं तर संख्या बदल होतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता बघा, मगाशी 86 कोटी होते, आता 76,47,02,050. अगदी सहजगत्या जर बघा हे एकदा का फिरवलं की त्या ठिकाणी संख्या बदल होते. म्हणजे आणि ह्या संख्येच्या माध्यमातून दुसरी गोष्ट बेरीज वजाबाकी या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करता येतात. जर या ठिकाणी बघितलं हे ऍडजस्टेबल आहे, सहज आपण हे काढून ठेवू शकतो. आणि याचा वापर जो आहे एक लाकडी पट्टी आहे, याचा वापर आपण दुसऱ्या साहित्यासाठी म्हणजे याच्याच माध्यमातून चढता क्रम झाला उतरता क्रम झाला हे करण्यासाठी आपण सहज करू शकतो. अशा प्रकारचं हे ऍडजस्टेबल जे साहित्य आहे हे या ठिकाणी मी बनवलेलं आहे. यानंतर गणिती ज्या क्रिया आहेत आपल्याला माहिती आहे की बेरीज वजाबाकी गुणाकार याच्यामध्ये ह्या ज्या क्रिया आहेत याच्या माध्यमातून सहजरित्या आपण करू शकतो. त्यानंतर पुढील घटक जो आहे की या ठिकाणी मुलांना एक स्वयं अध्ययन म्हणून मी प्रश्नावली तयार केलेली आहे. इयत्ता 6वीच्या गणित पुस्तकामध्ये हे सारे घटक आहेत हे अंतर्भूत आहेत. मुलांना खेळायला खूप आवडतं, तर खेळता खेळता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे अचूक उत्तर होणार आहे. तर उदाहरणार्थ बघा या ठिकाणी आपण बघूया सरळ कोण हे मुलांना सांगायचे की ज्या ठिकाणी लागेल लाईट पेटेल ते त्याचं उत्तर असणार आहे. मग सरळ कोण किती अंशाचा असतो? 90 अंशाच्या कोणाला सरळ कोण म्हणतात का? 90 काटकोणाला म्हणतात का? नाहीये. 180 अंशाच्या कोणाला सरळ कोण म्हणतात का? नाहीये. मग आता बघा या ठिकाणी मी जे दाखवलेलं आहे हा प्रवेशील कोण दाखवलेले म्हणजे मुलाला हे समजणार आहे की बघा या ठिकाणी लाईट पेटलेले म्हणजे 240 अंशाचा जो कोण असतो त्याला प्रवेशील कोण असे म्हणतात. मग पूर्ण कोण किती अंशाचा असतो? पुनरावृत्ती तो या ठिकाणी हे लावणार आहे. मग 180चा पूर्ण कोण असतो का? नाहीये. 240चा असतो का? नाहीये. कितीच असतो? आता बघा या ठिकाणी लाईट पेटलेली आहे म्हणजे 360 अंशाचा जो कोण असतो त्याला पूर्ण कोण म्हणतात. असं विद्यार्थी वारंवार या सुईचा वापर करून ते खेळतील आणि या साहित्यातून त्याला जे अडणारे प्रश्न आहेत त्याचं उत्तर या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे. मग या ठिकाणी एवढंच करून आपण थांबणार नाहीये. तर अगदी 6वीच्या विद्यार्थ्याला जर आपण विचारलं की सांग रे 17चा वर्ग किती आहे, तर 17चा वर्ग त्याला झटकन सांगता येत नाही. तर हीच याच प्रकारे 17चा वर्ग आपल्याला माहिती आहे की 289 हा त्याचा वर्ग आहे. तर परंतु मुलाला येत नाही. तर या साहित्याच्या माध्यमातून हे फक्त इथेच असं लावायचंय आणि या सुईचा वापर करायचा आहे आणि या प्रश्नांचं उत्तर आहे हे उत्तर शोधायचे. तशाच बेरजेच्या असू फक्त जास्तीत जास्त आपण हे एवढं ही प्रश्नावली तयार करायची आणि त्या ठिकाणी ठेवायचं आणि त्याचं उत्तर शोधायचं. पुढे मात्र बघा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की गणिती पाढे जे पाठांतर आहेत या पाढे पाठांतराच्या माध्यमातून ज्याचे पाढे पाठांतर असतील त्याला गणिती क्रिया मग बेरीज असो वजाबाकी असो भागाकार असो या सहजगत्या येतात. आता उदाहरणार्थ या मुलांना हे आपल्याला मुलं हे साहित्य स्वतः हाताळणार आहेत. आता 21 आहेत तर 21 गुणिले 2 किती आहेत? सहज झटकन सांगता येत नाही, परंतु या साहित्या माध्यमातून 21 गुणिले 2 म्हणजे 42 आहे. फक्त तो
या ठिकाणी फिरवणार आहेत. आता 20 गुणिले 2 40 आहेत. पुढे मात्र आता बघा 19 गुणिले 2 किती आहेत, तर 19 गुणिले 38 बरोबर. अशा प्रकारचं हे फक्त फिरवणार आहेत. आता मी या ठिकाणी 2च अंक लिहिले, परंतु या ठिकाणी आपण जर 3 अंक लिहिला तर 3चा गुणाकार होईल, 4 लिहिला तर 4चा गुणाकार होईल, 5 लिहिला तर 5चा गुणाकार देखील याच्यामध्ये आपल्याला सहजगत्या करता येईल. आणि विद्यार्थ्यांना शिकूया, आनंद मिळूया, हा नक्कीच त्यांना त्याच्यातून आनंद मिळणार आहे. याच्यानंतर बघा संख्यांचे जे वर्ग आहेत हे देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सूत्रांजली जी आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की जर नफा काढायचा असेल किंवा तोटा आपल्याला काढायचा असेल तर याच्यासाठी ही सूत्रांजली जी आहे ही खूप महत्वाची आहे. अगदी आपल्या गणित पेटीमध्ये असलेल्या पट्ट्या आहेत, या पट्ट्यांचा मी वापर केलेला आहे. सहज फक्त कौशल्य एकच वापरलेले, त्याच्या शेवटच्या टोकाला एक छिद्र पाडलेले, एक नट बसवलेले. आता नफा बरोबर विक्री वजा खरेदी, तोटा बरोबर खरेदी वजा विक्री, तुमच्या लक्षात आलं असेल. हे सर्व ही जी सूत्रांजली आहे ही विद्यार्थी सहजगत्या त्यांच्या हातामध्ये द्यायची आणि गटागटाने ते बसून पाठ करतील आणि त्यांना येणाऱ्या पुढ्या अडचणी ज्या असतील या अडचणी या साहित्याच्या माध्यमातून ते सहजगत्या सोडू शकतात. त्याच्यानंतर एक अजून याच पट्टीचा मी दुहेरी वापर केलेला आहे, जर तुमच्या लक्षात येईलच. बघा 29 झालं, 29चा पाढा आज 4थी 5वीच्या विद्यार्थ्याला झटकन येत नाही, काही विद्यार्थ्यांना येतात देखील. परंतु हा पाढा कसा तयार करायचा याच्यासाठी महत्वाची एक सोपी पद्धत मी या ठिकाणी तयार केलेली आहे. उदाहरणार्थ 29 आहे, आपल्याला ज्याला पाठांतर आहे त्याला सहजगत्या येईल, पण ज्याला पाठांतर नाहीये त्याला हा पाढा तयार करण्याची जी मेथड आहे ही माहिती असली की तो सहज करू शकतो. उदाहरणार्थ 29 आहे, तर या ठिकाणी बघा एकक हे 9 आहेत तर 2 हे दशक आहेत. मुलाला हे फक्त सांगायचे का जी एकक संख्या आहे त्या एकक संख्येच्या खाली उतरत्या क्रमाने संख्या मांडायच्या. म्हणजे ही 9 आहे, तिच्या खालची संख्या 8 आहे, 8च्या खाली 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशा प्रकारे उतरता क्रम मांडला. आता उतरता क्रम मांडल्यानंतर दशक संख्या जी आहे या दशक संख्येच्या पुढची संख्या 2च्या पुढची संख्या 3 ती फक्त त्याच्यामध्ये मिळवत जायचे. मग 3 अधिक 2 5, 5 अधिक 3 8, 8 अधिक 3 11, 11 अधिक 3 14, 14 अधिक 3 17, 17 अधिक 3 20, 20 अधिक 3 23, 23 अधिक 3 26, 26 अधिक 3 29. म्हणजे अशा प्रकारे शेवटचं 290 हा अंक येईल. तर सहजगत्या विद्यार्थी हे जे पाढे आहेत हे पाढे तयार करतील. याच्यानंतर मी या ठिकाणी एक तुम्हाला दाखवणार आहे 39चा पाढा कसा तयार करायचा. मुलांना एकदा सांगून कळत नाही, त्याच्यासाठी त्यांना वारंवार हे सांगून त्यांच्या मनामध्ये बिंबवायचंय. त्यांच्या मनात बिंबवलं की गटागटाने ते तयार करणार आहेत आणि पाढ्यामुळे त्याला UPSC MPSC सारख्या ज्या एक्झाम असतात त्या थोड्या किचकट असतात आणि अशा वेळेस या साहित्याचा त्याला नक्की फायदा होणार आहे. आज आपण पाहतो की नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल तर मोठमोठे छोटे पाढे येतात, पण मोठे पाढे सहजा लवकर मुलांना येत नाही. तेव्हा ही तयार करण्याची पद्धत एकदा माहिती झाली की ते अगदी करू शकतात. उदाहरणार्थ 39 आहे, फॉर्म्युला तोच आहे. एकक संख्या 9 आहे, दशक संख्या 3 आहे. 9 उतरत्या क्रमाने 9 8 7 6 5 4 3 2 1 0 अशा प्रकारे उतरता क्रम मांडल्यानंतर आता इथे देखील तसंच म्हणायचंय. दशक संख्या 3 आहे, त्याच्या पुढची संख्या 4 आहे. मग 4 मध्ये हे 3 मिळवत जायचे. 4 3 7, 7मध्ये 3, 7मध्ये पुढची संख्या 4 मिळवली 11 येतात. 11 मध्ये 4 मिळवा 15 येतात. 15 मध्ये 4 मिळवा 19 येतात. 19 मध्ये 4 मिळवले की 23 येतील. 23 मध्ये 4 मिळवले की 27 येतील. 27 मध्ये पुन्हा 4 मिळवा 31 येतील. 31 मध्ये पुन्हा 4 मिळवा 35 येतील. 35 मध्ये पुन्हा 4 मिळवा 39 येतील. अशा प्रकारे हा 29चा आहे, 39चा आहे, असे आपण 49 आहे. असे कितीतरी पाढे जे आहेत हे पाढे आपण सहजगत्या या म्हणजे याचा मी दुहेरी वापर केलेला आहे. अशा प्रकारे ह्या पट्ट्यांच्या माध्यमातून आपण हे जे पाढे आहेत हे पाढे सहजगत्या तयार करू शकतो. मी बनवलेलं साहित्य जे आहे हे खूप उपयुक्त अशा प्रकारचं साहित्य आहे. विद्यार्थी वारंवार हे जेव्हा हाताळतील तेव्हा नक्कीच मी म्हटलेले जे
महत्वाचे 15 उपघटक आहेत. हे उपघटक त्यांचे चांगल्या प्रकारे अगदी येतील आणि गणित हा जो कठीण वाटणारा जो विषय आहे तो सोपा होईल, अगदी सुलभ होईल. अशा प्रकारचं हे सगळं मी टाकाऊतून टिकाऊ कसं असेल असं साहित्य बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. हे साहित्य तयार करण्यासाठी मी मुलांची मदत घेतलेली आहे. त्याचबरोबर माझ्या शाळेतील पदवीधर शिक्षिका भुई मॅडम ह्या जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहेत. त्यांचं देखील या साहित्यासाठी मी मार्गदर्शन घेतलेलं आहे. धन्यवाद.